षोडशोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रगट होत, अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामीसुत। ऐकता त्यांचे चरित्र, महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात, हरिभाऊ नामे विख्यात। आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर, तालुक्यात इटिया गाव सुंदर। हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे, माता बंधू राहाती। मुंबईत तयांचे मित्र, ब्राह्मण उपनाव पंडित। ते करिता व्यापार त्यात, तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी, स्वामी कीर्ती ऐकलिकानी। तेव्हा भाव धरोनी मनी, नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात, मी होईन कर्जमुक्त। तरी दर्शनात त्वरित, अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले, काही अनुभवान आले। तो नवल एक वर्तले, ऐका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र, अफूचा व्यापार करिता त्यात। आपणा नुकसान सत्य, येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती, बोलावूनी पंडितांप्रती। सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी। फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुचा। तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले। निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक। तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी। उभयतांसी ते मानले, तत्काळ तया परी केले। तो नवल एक वर्तले, ऐका सादर होनी। अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा जाहला। हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकोनी वर्तमान, आनंद झाला तया लागोन। हरिभाऊ ते भेटोन, वृत्त निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रत काळी वास करीत। त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयांसी, जाऊ आता दर्शनासी। वार्ता ऐकुनी उभयतांसी, चमत्कार वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ, पूर्ण केले असती सत्य। ऐसे जे का समर्थ, अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती, येतो तुमच्या सांगाती। आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात। समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊची वृत्ती। मुख पाहता नयन पाती, न लवती तयांची। तेव्हा समर्थे तयांसी, शिवराम मारुती ऐसी। नामे दिधली त्रिवर्गासी, आणिक मंत्र दिधले। पंडिताराम म्हटले, गजानना शिवनाम दिधले। मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप। मग समर्थे त्यावेळे,
त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिधले, मंत्र म्हणोनी ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभावते, दिधला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला, तयावेळी श्रींनी दिधला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन, मग पंडिता जवळ घेऊन, एक मंत्र उपदेशोन, केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपयांनी तयांनी आणिले होते मुंबईहुनी, त्यांचे काय करावे म्हणूनी विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन, त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी, त्रिवर्ग एके अवसरी, उभे राहुनी जोडल्या करी, आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी, आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहार वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी, चांदीच्या पादुका करवोनी, अर्पावया स्वामी चरणी, आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी, पाहुनिया डोळे भरी, माथा ठेविला चरणावरी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा, दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी, समर्था सन्निध येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती, घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती, मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी झोळी, समर्थे तयासी दिधली, ती घेऊनी तयावेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र, चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकुन्या ऐशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त, ठेविला झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामीसुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता,
तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्यप्राप्तीस्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तरू, उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले, तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बडवोनी, म्हणे जोडुनिया कर. लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रुने, दिवस काढले आपण, पर्याता अवलक्षण, आपणा काय आठवले. हासतील सकळ जन, धिक्कारतील पिशुन, उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी, त्यागोनिया संसार सुखासी, दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपुल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरीवनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त. मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण, संसार टाकला लुटोन, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार, सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तांत, षडरिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व, तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती, आणि कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिला झडपोनी, आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार, तियेसी न सुचे अणुमात्र, धरोनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी, रतला जो स्वामी चरणी, दृढनिश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माजी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी.
मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसुत, गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित, नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत, षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. सप्तदशोऽध्यायः. श्रीगणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमर. मठ स्थापिती समर्थांचा, षड्विकारा जिंकिले. संसारा ते त्यागिले, रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती. तेणे हरिली संस्कृती, कवणाची नाही भीती. सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन. त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामीसुत नेणती, संसारा ते सोडून. बैसले गोसावी होवोन, हे पाहुनी कित्येक जन. हासताती तया ते, परित्याचा विषाद चित्ती. स्वामी सुतन मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची, स्वामी सुताची जननी. काकुबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकोनी. दुःख केले अनिवार, मोहावरती सापडले. मायावश जे झाले, त्यासी प्रपंचा वेगळे. गोड काही न लागेची, पुत्रवात्सल्ये करोन पाही. शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही. सुताजवळी पातल्या, गोसावी निजसुता पाहुनी. वक्षस्थळ घेत बडवोनी, अंग टाकियले धरणी. बहुत आक्रोश मांडिला, निजमातेचा शोक पाहुन. दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरून. धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो. सद्गुरुपायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो. मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तुगे जननी. मजलागी प्रसवोनी, मान्य झालीस त्रिभुवनी. काय धन्यता वर्णावी, अशा प्रकारे स्वामीसुत. मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित. परमार्थ गोष्टी सांगोनी, परित्याच्या या गोष्टी. तियेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती. खचित असे जाहली, यासी पिशाच बाधा झाली. किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी, त्या समयी प्रख्यात थोर. यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार. सर्व लोक बोलती, तयाची घेऊन भेटी. विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती. तरी होय आरोग्य, ऐसा विचार करोनी पोटी. दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होवोनिया दीनवदन. करीती विनंती कर जोडोन, म्हणती सर्वज्ञ आपण. उपाय यासी सांगावा, ऐकोनिया देव मामलेदार.
हासोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर. माझेनी दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकोनी. दुखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुताची जननी. अक्कलकोटी येतसे, म्हणे जाने वेड लाविले. त्याचीच धरावी पाऊले, येणे उपाये आपुले. कार्य सत्य होईल, असो इकडे स्वामीसुत. मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त. त्यांच्या उपदेशे जहाले, मठ होता कामाठी पुऱ्यात. तेथे जागा नवती प्रशस्त, मग दिली कांदे वाढीत. जागा एका भक्तिणीने, निस्सीम जे स्वामी भक्त. आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्याते हासत. ढोंग अवघे म्हणती हे, परिनिंदा आणि स्तुती. दोन्ही समान जे मानिती, श्रीचरणा विण आसक्ती. अन्य विषयावरी नसे, जननिंदा करिताती. अनेक प्रकारे दूषण देती, परिशांत चित्ते त्याप्रती. उपदेशिती स्वामीसुत, जे अहंकारे बुडाले. सत्यपथा चरण चुकले, निजकार्याते विसरले. मोहे पडले भवजाली, ऐसे जे का मूढजन. ते भक्ता देती दूषण, परितेणे अंतःकरण. दुखित नोहे तयांचे, तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामीसुता, परितयांच्या चित्ता. दुःख खेद नसेची, प्रथम मुंबई शहरात. शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस. स्वामी जयंती केलीसे, कोणे एके समयासी. नगरकर नाना जोशी, सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, या नगरात सांप्रत. स्वामीसुत स्वामी भक्त, गोसावी होऊन रहात. महाज्ञानी असती ते, एक वार पहावे तयासी. इच्छा झाली नानासी, मग कोणे एक समयासी. मठा माझी पातले, पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती. स्तवन करीती तयांचे, स्वामीसुते तयासी. लावियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या, ऐसे कित्येक सज्जन. स्वामीसुते शिष्य करोन, वाढविले महात्म्यपूर्ण. श्री समर्थ भक्तीचे, पुढे जोशी बुवांनी. स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी, नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांसी, पाहुनिया स्वभक्तासी. परमानंद जाहला, अक्कलकोटी स्वामीसुत. श्रीसन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत. लोकलज्जा सोडोनी, लोकापवादाचे मानी भय. तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता नोहे. भजनी मन लागेना, त्रिविध जन नाना रीती. निंदा स्तुती करिताती, खेदानंद मानिता चित्ती. चित्तवृत्ती द्विधा होय, असे अक्कलकोट नगरात. शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामीसुत आनंदे, छेली खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त. गोट्या खेळत त्यासवे, ऐसे स्वामीसुताचे मत. परिदिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ.
आपण तेथे अज्ञानी. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामीसुत. स्वामी दर्शन घेतल्या वीण तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता. प्रार्थुनिया स्वामीसुता मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावूनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी चरणश्राळिले नयनाश्रूंनी. देहभान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवशी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निजसुता ते पाहोनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन. दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करिताती. काही उपाय करोन फिरवोन समर्थांचे मन. स्वामीसुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालोनी. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामीसुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य. जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामीसुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहुनिया ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी
अभिमान उतरला. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडोनी त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर, त्याच्या मनी जाच तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जननी, राहातसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी, विनवीत समर्थाते. म्हणे कृपा करोनिया, सुताते आणावे या ठाया. कृपा दृष्टी पाहोनिया, आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणती सुताते सत्वरी, मज सन्निध आणावे. परिसूत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदीन सलतसे. सेवे करी परतोनी आले, समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटित. घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही, क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य. तरी तोफ भरुनी यथार्थ, ठेविली ती उडवूकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत, तयाचे जे शिष्य होत. त्यांसी झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी आंग टाकिती. कोणासवे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामीसुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी, आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर, जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरणवार्ता, ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असोन, अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढोनी बळेची मग नेला. पुत्र शोके करोन, दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिताती. नरजन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उंच नीच भगवंती, नसे काही निश्चिती.
ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी. पुसती सेवे करी समर्थाते ते कथा रसाळ अत्यंत. वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावध चित्त. अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत भाविक भक्त परिसोत. सप्तदशोऽध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. अष्टदशोऽध्यायः. श्रीगणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल अमुचा मानसी त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवुनी ठेवले विटेसी तीन दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी यासी अमृत दृष्टीने पाहुनी. निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुचा. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. परियाज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊनी या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वांते.
समर्थतियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी. पुढे सेवे कर्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती, यांसी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी, दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तत्काळ. दादासी करुनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादिसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ती त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादासी घेऊनी सत्वरी, श्रीसन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करी आनंदे. समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी, करिता ती तैशेची. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटली ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करोन. जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुनी वृत्ती, काकुबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी. तेच करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकुबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवोन. टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला, समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकुबाईने आकांत, करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी, लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी, समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहुनी काकुबाईसी, दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. विनवितसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हासू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणूनी तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी, लोकापवादा कारण. भिक्षान्न आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती.
ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी, वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसेची दादा बुवा सत्य. भूवरी जगदोद्धारार्थ, विष्णुशंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.